काका इंदू हाँ अरे आता तू इकडे कशाला आलास मी पण येतो ए इंदे तर ताट वाढले जेवण करून घे. काय डोळे वटून बघते का भाकरीकडे शिळीचे ताजी भाकरी द्यायला तुझा बाप काय डबल सोडून गेला इथं घे गप. काय लाज नाही वाटत जेवायला बसलीयस इथं माझ्या तोंडचं पाणी पळालंय. एक का आज हिला जेवायलाच देऊ नको राहते तशीच राहू दे तिला याशिवाय अक्कल ठिकाणावरती येणार नाही तिची. मोठे बाई आता काय चुकलं याच काय चुकलं मोठा अपराध केला हिना अपराध. तिच्यामुळे माझ्या पोरीचं लग्न मोडलं त्या लोकांनी कारण बिरण काही दिलंच नाही नुसतं नकार कळवून टाकलाय. माय मुळावरती जन्माला आली एक कार्टी यायचं नाही जेवायला सांगून ठेवते. आत्या तू खरंच मला जेवायला देणार नाहीस. अजिबात देणार नाही मोठ्या बाईंचा शब्द मोडीन वय मी. तुला जर जेवायला दिलं ना ते या घरातून मला बी बाहेर काढतील. पण तू पाण्याने पोट भर की. हे बघ तुझ्यामुळे ना त्या उपाशी गाईला पण भाकरी मिळायला भाकरी देऊन येते हा जेवायला पाहिजे म्हणून. मला काही टेन्शन नाही. कितीतरी लोकांना 2 वेळा जेवायला भेटत नाही. मी तर सकाळीच जेवले. आता एकच प्रश्न आहे आळंदीला जायचं कसं संजीवनी आणायची कशी व्यंकू महाराजांना बरं कसं करायचं. आळंदीला जायचंय पण कसं जायचं. आतोबांनी नेलं असतं पण ते 2 दिवस बाहेर गेलेत. आता भूक पण खूप लागली आणि घोरतीये. जाऊयात का बाहेर. नारायणी ताई तू का रडते. काय झालं.
दवाखान्यातून शकुंतला काकीचा फोन आला होता. कलराची उलटी झाली. जर सर्व उपाय हरले असतील तर आजारी माणसाला फक्त संजीवनी बरी करू शकतो. संजीवनी. विठुराया, लवकरात लवकर संजीवनीचं झाड मिळायला पाहिजे. नारायणी, नारायणी, काय ग? आता काय झालंय रडायला? या ग, शकुंतला काकीचा फोन आला होता दवाखान्यातून. काय? काकांची तब्येत खूप खराब झाली. त्यांना रक्ताची उलटी झाली. हा का? मग तू काय सांगितलंस? नाही, काहीतरी यायलाच सांगितलं असशील ना तू. तुला कशाला फोन केला? तुला काय कळतं का त्यातलं? तुला फोन करण्याच्या ऐवजी डॉक्टरला फोन करायचा. त्यांनी उपचार केले असते ना. आणि त्या येड्या शकुंतलाला सांग, असं सारखा सारखा फोन करू नकोस. उलटी झाली, ताप आला, उलटी झाली, ताप आला, हे मेजर घडलं ना तरच फोन करत जा म्हणा. साधी रक्ताची उलटीच तर झालीये ना. ते काय आई, मी बोलले नाहीये, बोलले नाही. पण हे असं आहे तुमचं, माझ्याकडनं बोलून घेता आणि मी बोलले की बोलली 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 म्हणून बोलता. या असं रात्रीच्या याला बोलू नये, नाही तर खरं होतं म्हणून बोलले नाही. हा, हे 200 रुपये वळसावाला येईल. या इथं साखरेच्या डब्यात ठेवते मी, लक्षात ठेव. हा, मी नसन तर द्यायचे. हा, काय इकडे बाहेर ये बाहेर. काय आज तुला तुझ्या आत्याने जेवायला दिलं नाही ना? बरोबर आहे. पण या घरात तुला खायला मिळेल अशा अपेक्षेने तू इथं आलीये का? तर तुला खायला मिळणार नाही. अघाई, तिला कशाला काय बोलते? ते निष्पाप लहान लेकरू आहे ग. निष्पाप लेकरू, तू ना बरोबर म्हणालीस. ही ना ती मोठी लेखिकाच आहे, एकदम कवयित्री. छान ना, छान. तुझं काय आता? नाही, तुला ना माझी भाषा कळतच नाही. तुला ती व्यंकू महाराजांचीच भाषा कळते. उलटी झाली म्हणे. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीनजनांची साऊली, येई धावूनी स्मरताची. पंढरपुरी जे भीमा तटी, पंढरपुरी जे भीमा तटी, सुंदर मनोहर गोमटी, दोन्ही कर ठेवूनी कटी, भेटीसाठी तिष्ठतसे. पंढरपुरी जे भीमा तटी, पंढरपुरी जे भीमा तटी, किरीट कुंडले मंडित,
श्रीमुख अति सुंदर शोभत गळा वैजयंती डुल्लत हार मिरवीत तुळशीचा विठुराया, एका मेन माणसानं दुसऱ्या मेन माणसासाठी काहीतरी करायची वेळ आली. रामायणात लक्ष्मणासाठी मारुतीरायानं जशी संजीवनी आणली होती ना, तसंच मी आता माझ्या व्यंकुमाराजांसाठी संजीवनी घेऊन येणार आहे. मी आळंदीला चालली, मला संजीवनी मिळू दे आणि मी येईपर्यंत व्यंकुमाराजांची काळजी घे. विठुराया, पाठी राखा. पंढरपुरी जे भीमातटी, पंढरपुरी जे भीमातटी, अति प्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसी प्रीती करी भोळ्या भाविका, नामपद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदितसे, पंढरपुरी जे भीमातटी, पंढरपुरी जे भीमातटी. काका, इंदू, हा? अरे आता तू इकडे कशाला आलास? मी पण येतो आळंदीला. अरे पण तू माझ्यासोबत आलास आणि मोठ्या बहिणीला कळलं तर तुझा बरं मागेल तुझा. अगं नाही, मी आळंदीला येणं फिक्स आहे. अरे देवा, कसं सांगू याला? तुला कसं कळलं मी इकडे आले? अगं ते मी कालपासूनच लक्षात नव्हतं. ते मला माहीतच होतं की तू काहीतरी असं करणार म्हणून. आणि मी आज पण बाहेर तुला येताना पाहिलं. अगं तू एकटी कशी जाणार? मी तर पाहिजेच ना. एकटी थोडीच, एसटीमध्ये किती लोक असतात. अगं पण ते जान बाईचांचे असतात का तुझे? हे बघ मी विश्वी पण घेऊन आलोय. अरे असं न सांगता आलास, घरातले किती काळजी करतील. अगं तुझी पण काळजी करतील की. अरे माझी गोष्ट वेगळी. मोठ्या बहिणीचा किती जीव आहे तुझ्यावर, त्यांना त्रास नाही होणार का? आणि वेंकू काकांचा तुझ्यावर. इंदू, हे बघ, आता वेंकू काकांची तब्येत महत्वाची, बाकीचं जे असेल ते मला माहित नाही. पण आपण दोघ जण आळंदीला जाऊ हे फिक्स आहे. मला अडवायचं नाही तू. कोण रे तिकडे? इंदू, तो पिशवी बिशवी घेऊन इकडं? एकटीच कुठे निघालीस? ते तालुक्याला. तालुक्याला? आणि कशाला? हा, अच्छा अच्छा, तुझ्या करिश्मा ताईला सामान द्यायचं वय? हा, ते पिशवीत सामान आहे ना, ते द्यायचे. मग आतो बा कुठे आहे तुझा? एकटी कशी? नाही, ते मी एकटे कुठे, ते मी
आणि आत्तोबा ते ड्युटीला गेलेत की. आणि आत्या तुझी? हा, तिनं मुद्दाम पाठवलं असेल तुला एकटं. पाठवलं ना? हो बरोबर आहे, ते तिने मुद्दामून पाठवलं. ते अनुभव येतो आणि ते शांतपण वाढतो, बुद्धी वाढते म्हणून त्याने पाठवलं. आणि माझी पण वाढते. वय लय शानी आहेस. चला बसा गाडीत, सोडतो तुम्हाला. कोण होतो मी जरा? अधोक्षज, चला उठा बरं. अरे या गादीचा मोह सोडल्याशिवाय ती गादी मिळायची नाही. अधोक्षज उठ रे. अधोक्षज उठलाय, चांगलंय. नारायणी, अधोक्षज कुठे ग? उठला तो इतक्या लवकर? मग उठला आणि बाहेर पण गेला. बाहेर मला नाही दिसला तो. दिसला नाही म्हणजे तू पाहिलं नसशील. जा बघ, मम्मापाशी एक कप्पा, दात घासलेत कप्पा, दूध द्यायचंय त्याला. बर काय बर, निघाली लगेच. दूध कोण घेऊन जाणार? जा घेऊन जा. या आलं तुमचं करिश्माताईचं हॉस्टेल. तुम्हाला हे हॉस्टेल माहित होतं का? तुझ्या आत्याला, तुझ्या आतोबाला नेहमी मीच तर आणून सोडायचो ना इथं. बरं काका, किती पैसे झाले? अगं तू अजून इतकी मोठी नाही झाली की काकाला पैसे देशील. जा जा, जावा तुम्ही. हा, जा जा, तू जायपर्यंत आहे मी इथं. अरे देवा पांडुरंगा. काय रे पोरांनो, इकडे काय तुमचं? आम्ही ते बस स्टँड. हा, बस स्टँड इथं कुठं? हे हॉस्टेल आहे. इथून थोडं पुढे गेलं का उजव्या हाताला बस स्टँड आहे. थँक्यू. ते चुकीने आलं होतं. चल तू. उमरापूर बस स्थानक. चल. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. माऊली, आळंदीला जाणारी बस केव्हा लागणार? हा लागेल आता 5-10 मिनिटात येईल बस. तुम्ही बसून घ्या, अजून आली नाही बस, येईलच आता. बर बर, चला रे, 5-10 मिनिटं बसा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बसा. विंडो खूप गर्दी येत. आपण जाऊयात घरी पटकन. चल. नाही, आपल्याला संजीवनी घ्यायची ना.
रामकृष्ण हरी. यंदा दर्शन चांगलं व्हायला पाहिजे मॉर्निंगचं. तसं ऊन फार आहे. आता झाडं तोडीतो आपण, मग काय होणार? काका बोला माऊली. माऊली आम्ही माऊली नाही, माझं नाव इंद्रायणी आहे. वारकऱ्यांना प्रत्येकातच माऊली दिसते. पांडुरंग माऊलीच प्रत्यक्ष. आमच्यासाठी तुम्ही माऊली, तुमच्यासाठी आम्ही माऊली. बरं माऊली, तुम्ही आळंदीला जाताय का? हो, जाणार आळंदीला. आणि तिथलच्या मंदिरात पण जाणार आहे? हो हो, जाणार. तुम्ही कुठे निघालात? थांब, आम्ही आळंदीला जातोय. दोघच? तुमचे मायबाप कुठे आहेत?